रोहिडेश्वर विचित्रकडला गेलेलो होतो आणि ट्रेकिंग करत असताना काय झालं, समोर केंजळगड, रायरेश्वर पठार, तोरणा, समोरच्या बाजूला मांढरदेवी मंदिर, हे सगळं चारी बाजूनं आम्हाला दिसलं. आणि काय झालं अचानक एकदम की ते सगळे ट्रेक आम्ही केलेले होते वर्षभरामध्ये आणि मग रोहिडेश्वरला आलेलो होतो. तर रोहिडेश्वरवरती गेल्यावर काय झालं, तो गड बघितला की तिथल्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या. तिथं ट्रेकिंग कसं केलं, तिथं लोक कोण भेटले, तिथं आम्ही कसा आनंद उपभोगला, हे आठवणीत यायचं. तिथल्या गमती जमती आठवायच्या आणि त्या रोहिडेश्वरवरती आम्हाला वेगळा आनंद मिळायचा. तो रोहिडेश्वरचा पण आणि तो गड पुढं बघितल्यानंतर सुद्धा. आणि असं वाटायला लागलं की एकदम तो तोरणागडचा ट्रेक, केंजळगडचा ट्रेक हा आपण कालच करून रोहिडेश्वरला आज आलेलो आहे. पण ते केलेले होते आम्ही 5-6 महिन्यापूर्वी. याच्यातून काय समजलं की आपलं मन जर आनंदाच्या वाटेवरून गेलं तर ते तरुण प्रफुल्लित होते, आनंददायी होते. आणि कालच गोष्ट घडली असं वाटते, म्हणजे तरुण होते आपलं मन, हे लक्षात आलं. आणि ते तरुण मन घेऊन आम्ही ट्रेकिंग करून घरी गेलो की ते कामामध्ये आम्हाला उपयोगी पडायला लागलं, ऍक्च्युली नोकरीच्या ठिकाणी. मग परत शुक्रवारी संध्याकाळी ट्रेकिंगची तयारी, परत शनिवार रविवार ट्रेकिंग करायचं, मन तरुण करायचं, आनंदी करायचं आणि सोमवार ते शुक्रवार जॉब करायला. तर आपल्या मनाला जर आनंदाच्या वाटेनं नेलं तर आपलं मन तरुण होतं. कॉलेजमधला जर एखादा 10 वर्षापूर्वीचा मित्र भेटला, त्याबरोबर गप्पा गोष्टी मारताना असं वाटतं की आपण कालच कॉलेज पास आउट झालोय, पण 10 वर्षापूर्वी घडलेली असते गोष्ट. याचा अर्थ काय, आपलं मन तरुण होतंय त्या आनंदामुळं. आणि ते तरुण मन आपल्याला उत्साहित करते, प्रफुल्लित करते, ऊर्जा निर्माण करते पुढच्या याच्यासाठी. आपण सगळे आपले सुख दुःख त्या काळापुरतं विसरतो. तर हे तरुण मन प्रगतीसाठी, आपल्या जीवनातील प्रगतीसाठी गरजेचं असतं किंवा कारणीभूत असतं. पण आपण काय करतो, सोमवार ते शुक्रवार चिंताग्रस्त, निराशा, EMI ची चिंता, व्यवसायाची चिंता, माझं कसं होणार, नैराश्य, अशा वाटेनं आपलं मन नेतो. त्यामुळं आपल्याला आपलं मन थकतं, लवकर म्हातारं होतो आणि आपल्याला विनाकारण दबाव निर्माण होतो आपल्या मनावरती. पण तेच जर माझं मन मी आनंदाच्या वाटेवर लिहिलं, शनिवार रविवारी मी बाहेर गेलो फिरायला, तिथं मजा केली, मित्रांना भेटलो, नातेवाईकांना भेटलो, जुन्या आठवणी ताज्या होतील आणि कालच सगळं माझं घडलेलं आहे असं आपल्याला वाटेल. म्हणजे आपलं मन तरुण होईल आणि आपल्याला नवी ऊर्जा प्राप्त होईल. तर रोहिडेश्वरला तिथं भैरेश्वराच्या मंदिरामध्ये आम्हाला जाणवलं की आपलं मन तरुण होते का, तर आनंदाच्या वाटेवरून आपण जायला लागलेलं आहे. त्या रोहिडेश्वरवरती ते सगळे किल्ले पाहिल्यानंतर आम्हाला ते वर्षापूर्वी केलेले ट्रेक आठवले आणि ते एकदम मन आमचं तरुण झाल्यासारखं वाटलं. म्हणजे कालच घडले सगळं असं वाटलं. धन्यवाद.